होण्यासाठी काय लागते? वृत्ती व्याप्तीच लागते, फलव्याप्तीची गरज नाही. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याच्या आकाराचं बनण्याची गरज नाहीये, कारण तेच जे चैतन्य आहे ते त्या प्रचंड आकारामध्ये प्रचंड प्रकाशच आहे. ते पट फाक्कन बिजली जसं ज्ञान तुम्हाला देते तशा तऱ्हेने ते ज्ञान करून देतं तुम्हाला. तेव्हा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती संभवते, टिक मार्क करा. आणि फलव्याप्ती फुली मारा, नाही, गरज नाही. या सिद्धांताचे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केले आहे ते असे. बारा बाळाची फेडी, वारा आभाळाची फेडी, वाचून सूर्या तेन घडी, का तू बाबुळे धाडी तोय न करी. काय करावं लागतं? 12 सूर्याचे आड झालेले ढग, वारा 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 सूर्याचे वारा जो आहे, सूर्याच्या आड आलेले ढग दूर करतो, म्हणजे नाहीसे करतो. त्याविना तो नवा सूर्य उत्पन्न करत नाही. वारा काय येतो? भणभणा भणा भणा येतो. आणि सूर्याभोवती काय आलेले जे ढग आहेत त्या ढगांना बाजूला करतो. मग भक्कन तुम्हाला सूर्य दिसतो की नाही दिसतो? मग नवा सूर्य त्या वाऱ्याने उत्पन्न केलाय का? नाही केलेला आहे. मग काय होता? जो सूर्य पहिल्यांदाच तिथे होता, जो दडलेला होता, ढगांनी काय केलं होतं? त्याला झाकून टाकलेलं होतं. त्या ढगांना बाजूला फेकून जा तुम्ही, आमचा अधिकार आहे त्या सूर्याला पाहणं, आहे ना. तुम्ही मध्ये कशाला आलात करून त्यांना हाकलून लावतो. तर तो काय नवा सूर्य उत्पन्न करत नाही, असलेल्याच सूर्याचं काय करतो? दर्शन करत असतो. वारा सूर्याच्या आड झालेले ढग दूर नाहीसे करतो, त्याविना तो नवा सूर्य उत्पन्न करत नाही. किंवा हात पाण्यावर झालेले गोंडाळ, गोंडाळ म्हणजे शेवाळ, दूर करतो. नवे पाणी उत्पन्न थोडेच करतोय. कुठल्याही किल्ल्यावर तुम्ही जा, सगळं पाणी त्या ठिकाणी जे असतं ते कशाने भरलेलं असतं? शेवाळाने भरलेलं असतं, आहे ना. आंघोळीसाठी दुसरं पाणीच नसतं. मग तुम्ही काय करता? शेवाळ बाजूला करता आणि त्याच पाण्याने काय करता? तुम्ही आंघोळ करतो. आंघोळ तर करायची असते ना म्हणून. तर ते शेवाळ तुम्ही दूर केलं म्हणजे काय नवं पाणी उत्पन्न करता का? नाही, ते पाणी तिथेच असतं, पण शेवाळाने झाकलेलं असतं. बाबुळी म्हणजे शेवाळ. का हातू बाबुळी धाडी तो न करी. हातातून तुम्ही शेवाळ बाजूला केलं तर नवीन काय तुम्ही जल उत्पन्न करता? थोडंच. वारा आभाळाची फेडी, वाचून सूर्या ते न घडी. आभाळाला, वारा आभाळाची फेडी, आभाळाची म्हणजे ढगाची, फेडी म्हणजे दूर करतो. वारा ढगाला दूर करतो. तर काय दूर करण्याशिवाय दुसरं काय नवा सूर्य उत्पन्न करण्याचं तो काम करतो काय? नाही, सूर्य तोच असतो. त्याच्या आड आलेले ढगांना वारा काय करत असतो? बाजूला करत असतो. आणखी दुसरा लावलेला आहे. काय लावलेला आहे? की का हातू बाबुळी धाडी. का शेवाळ तो बाजूला करतो? शेवाळ बाजूला करण्यापेक्षा दुसरं काय करतो? नवीन जल उत्पन्न करतो. थोडंच का? नवीन जल तो उत्पन्न करत नाही, तो न करी. ते स्वतः सिद्ध आहे. त्याप्रमाणे आत्मदर्शनाच्या आड आलेला प्रतिबंध असा जो अविद्येचा मळ आहे, ते आवरण रूप प्रतिबंध आहे, तो शास्त्रे नाहीसा करतात. एवढेच. शास्त्र काय करतं? नव्या ब्रह्माचं ज्ञान करत नाही, आहे त्याच ब्रह्माचं ज्ञान करतात. तुमच्यावर जे असंभावना आवरण चढलेलं आहे त्याला काय करत असतात? दूर करत असतात. शास्त्र काय करत असतं? दूर करा, दूर करा, हा मळ काढा, ही काजळी काढा, ही धूळ बाजूला काढा, इथे आहेत तो, असंच सांगत असतं. त्याशिवाय मी जो प्रतिबंध, शास्त्र काय करत असतं? प्रतिबंध दूर करत असतं. नव्या ब्रह्मतत्वाला
निर्माण करत नसतो. ज्ञानाच्या आड येणाऱ्या सगळ्या प्रतिबंधांना दूर करत असतो. परमात्मा तिथे असतोच असतो, है ना. प्रयत्न करणाऱ्याला तो दिसतो, प्रयत्न न करणाऱ्याला दिसत नाही. तुमच्या घरामध्ये हंडा आहे, सोन्याच्या नाण्याने भरलेला आहे, है ना. तर ज्याला कळेल तो खोदेल आणि प्राप्त करेल, सुवर्ण प्राप्त करेल. प्रयत्न करणाऱ्याला तो हंडा मिळेल, प्रयत्न न करणाऱ्याला आमच्या घरात कशाला असेल, काही उगाच काहीतरी, है ना, अशा म्हणण्याला हंडा मिळणार नाही. तशा तऱ्हेने ब्रह्म आहे, ब्रह्म नाहीच म्हणणाऱ्याला ब्रह्म मिळणारच नाही. ब्रह्म आहे म्हणणाऱ्याला ब्रह्म मिळेल, पण त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन असं करावंच लागतं. रविवारच्या दिवशी यायचं, स्वामीजी झोपले तरी उठवायचं, उठा आणि सांगा आम्हाला, म्हणावं लागतं. एवढ्या लागून आम्ही आलोय, तुम्ही तर इथेच आहेत, उठा आणि सांगा असं म्हणावंच लागतं. आपणालाही लांबून यावंच लागतं. पाऊस असो, ऊन असो, काय असो, यावंच लागतं. याला म्हणतात प्रयत्न करणं. शास्त्र त्याला प्रकाशित करत नाही, शास्त्र प्रतिबंध हटवतात. तो मुळात तिथेच असतो, कारण तो स्वयंप्रकाश आहे. तो काय स्वतः सूर्यासारखा प्रकाश आहे. ढग गेला की तो प्रकाशतो, है ना. त्याला प्रकाशनासाठी बॅटरी लागत नाही, टॉर्च लागत नाही, प्रकाशाचा झोत लागत नाही, कारण तो स्वयंप्रकाश आहे, है ना. तो आत्मरूपास प्रकाशित करीत नाही, कारण ते स्वतःच सिद्ध स्वयंप्रकाशाने प्रकाशित अभिव्यक्त आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. आम्ही काय ब्रह्मदेवाला उत्पन्न केलेला आहे, पण आम्ही मात्र स्वयंभू आहेत, है ना. आयते आहोत, म्हणजे आम्हाला कोणी केलेलं नाही आहे, आणि केले न दुसऱ्याने कोणी आम्हाला केलेलं नाही. म्हणजे आम्ही स्वयंप्रकाश आहे. आम्ही दुसऱ्यांना प्रकाशू शकतो, आम्हाला प्रकाशणारं कोणी नाही. आम्ही स्वयंप्रकाश आहे, आमच्या प्रकाशाने जग भासत. ते स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशानेच प्रकाशित अभिव्यक्त होते. घटज्ञानात घटपटाचं या विषयांचं ज्ञान आपल्याला व्हायचं असेल तर वृत्तीव्याप्ती और फलव्याप्ती संभवते. साधकाचे पक्षी ब्रह्मज्ञानात वृत्तीव्याप्ती संभवते, पण फलव्याप्ती नाही, हे तुम्हाला सांगितलंय, है ना. वृत्ती व्याप्ती म्हणजे अंतःकरणाची वृत्ती ब्रह्माकारा होणं एवढंच आवश्यक असतं. त्याच्यासाठी अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य चमकण्याची गरज नसते, कारण ते स्वतः ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. तो वृत्ती त्याच्याबरोबर आली की त्याला प्रकाशित करत ब्रह्म, आणि वृत्ती ब्रह्म म्हणून काय म्हणते, चमकून जाते. बरोबर आहे. वृत्तीला चमकवण्यासाठी, है ना, रात्रीच्या वेळेला तुम्हाला बॅटरी घेऊन जावं लागेल ना, कृत्रिम साधन घेऊन जावं लागेल ना, है ना. पण सकाळ झाल्यानंतर बॅटरी तुम्ही फेकून देता, कुठेही पडलेली असते, है ना. का? प्राकृतिक नैसर्गिक आदि साधन जो सूर्य आहे, प्रचंड प्रकाश, तो एकदा त्याला प्रकाशावं लागतं. घटपटादी पदार्थ, प्राकृतिक पदार्थ हे परप्रकाश आहेत, त्यांना प्रकाशण्यासाठी बॅटरी आधी दुसरं चैतन्य लागेल. आता दोन चैतन्य आहेत. एक अंतःकरणामध्ये असणारं चैतन्य बॅटरी, है ना, आणि ज्या वेळेला ब्रह्म स्वतः होतं ते सूर्यासारखं चैतन्य आहे, है ना. तर सूर्यासारखं चैतन्य असेल तर तुमची बॅटरी काय कामाची, फेकून द्या, है ना, है ना.
सूर्य स्वतःच आपणाला मी आलोय, ठीक आहे ना. पाखर सगळ्यात पहिली कोण, पाखर चिव 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 करायला लागतात की नाही, मग कोंबडा आरवायला लागतो, मग बाकीचे सगळे हळूहळू उठायला लागले, आणि मग सगळ्यात शेवटी कोण उठतोय, माणूस उठतोय, बरोबर आहे ना. पण उठायला लागतात की नाही, सूर्य सगळ्यांना उठवतो की नाही, मी आलोय, उठा आता कामाला लागा, है ना. घटज्ञानात वृत्तीव्याप्ती व फलव्याप्ती संभवते. साधकाचे पक्षी ब्रह्मज्ञानात वृत्तीव्याप्ती संभवते, फलव्याप्ती नाही. कारण ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, स्वरूपभूत स्वयंप्रकाश, निरुपाधिक, अनुपहित. ब्रह्मदृष्ट्या फलव्याप्ती ही संभवत नाही. ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, उपाधी रहित आहे, उपहित नाही आहे. अशा तऱ्हेने ब्रह्मदृष्टीने ब्रह्माचा साक्षात्कार करण्यासाठी फलव्याप्तीची, जीव चैतन्याची काही गरज नसते. याचा खुलासा 135 ते 156 पर्यंत केलेला आहे. हा विषय सहजी लक्षात येण्याकरता पान 125 वर बाह्य पदार्थाची ज्ञानाची रीती सांगून विषय स्पष्ट केलेला आहे. पुढे सांगणार आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी, जयाची हृदय भुवनी विराजती. ही अवस्था सांगितली. ऐक्य ज्ञान झाल्याबरोबर काय असतं, जीव आणि परमात्म्याला एकाच आसनावर बसवतो. तू इथे बस, तू इथे बस. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्याच्या आसनी, जयाच्या हृदयभूनी विराजती. आता खोली किंवा घर कोण आहे, हृदय आहे ना. आसन कोण आहे, ऐक्य आहे. त्या आसनावर कोणाला बसवलंय, पहिल्यांदा परमात्माला बसवलेलं आहे, आणि स्वतःलाही बसवलं. आता बघा ते चित्र बघा, सगुण रूपाने बघा, इथे परमात्मा बसलाय आणि इथे ध्रुव बाळासारखा जीव बसलेला आहे. आता ह्याला काय म्हणतात, हे ऐक्य आहे ना. तर या ठिकाणी निर्गुणाच्या मध्ये हा परमात्मा आणि हा जीवात्मा, हे दोन्ही ऐक्याच्या आसनी बसलेलं आहे. आपण हे ऐक्याचं आसन आहे कुठे, तर हे हृदय भुवनी विराजती. आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय सांगायला पाहिजे, तुमच्या घरातच, तुमच्या घरात नाही तर तुमच्या शरीरातच, तुमच्या शरीरात नाही तर तुमच्या हृदयातच तुम्हीही बसलेले आहेत आणि तुमचा परमात्माही बसलेला आहे. हे कोण सांगतंय? ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग आता कुठे कुठे पळायचं त्याला शोधायला सांगा. कुठे कुठे कुठले किती धाम करायचे आहेत, 2 धाम 4 धाम 10 धाम किती करायचे, आणि किती पैसे घालवायचे सांगा. नाही घालवायची गरज नाही पडणार ना, है ना. आता माझा देव आणि मी दोघांचं काय, आता तुझं माझं बंद, मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी, असं म्हटलंय ना. ही वृत्ती व्हायला लागते. आता मी म्हणणार नाही, तू तू म्हणणार नाही, आता आपण एकच झालंय. आता देवाने काय केलं, त्याच्या गळ्यात हात घातलाय, काढा फोटो होता, सांगितलं ना. आणि हे कुठलं भुवनामध्ये, हृदय भुवनामध्ये, स्वतःच्याच हृदय भुवनामध्ये देव आणि जीव एकत्र बसले. ही कल्पना करा तुम्ही, सगुण रूपाने कल्पना करा, मग निर्गुण रूपाने तशीच होईल. निर्गुण रूपासाठी कल्पना करावी लागतात. एकच आहेत ते, दुसरे नाही आहेत. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. जो ब्रह्मनिष्ठ झालेला आहे त्याच्याविषयी जीव आणि परमात्मा हे दोघेही ज्याच्या हृदय मंदिरात ऐक्यात्मक आसनावर बसून शोभतात, या विविध श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एका श्रुतीचा अनुवाद केला. कोणती ती श्रुती? तो असा, द्वा सुपर्णा सयुजा सखया समानम वृक्षम परिशस्व जाते, तयोरन्य पिप्पलम
स्वादुअत्ती अनशनन अन्यो अविचा कशीती. ही श्रुती आहे ना. हा महिना जसा तो गरमही होतं, उघडलं तर हवाही लागते. आता पुढे चला. जीव आणि परमात्मा हे दोन पक्षी नेहमी एकमेकाजवळ राहणारे भिन्न असूनही दोघेही चिद्रूप आहेत. काय 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 केलेलं आहे? जीव आणि परमात्मा हे दोन पक्षी आहेत. ते नेहमी एकमेकाजवळ एकाच वृक्षावर राहणारे आहेत. ते भिन्न आहेत, पण दोघेही चिद्रूप आहेत, पक्षीच आहेत, चिद्रूप आहेत, ज्यांचे प्रकाट्य समान आहे, जे समान एकच आश्रय करून राहतात, एकाच वृक्षावर राहतात. त्या दोहोपैकी एक म्हणजे जीवरूप पक्षी काय करतो, काय करत असतो? कर्मफलाचा उपभोग घेतो, है ना. म्हणजे त्याला कर्म सुख दुःख भोगावं लागत असतं ना. काय तो गोड फळ टाकत असतो, खात असतो, आनंद होत असतो, है ना. मग उडून जात असतो, परत येत असतो, हे करत असतो. आणि दुसरा जो पक्षी आहे हा काही न करता नुसता बघत राहतो, है ना. याला सांगितलंय परमात्मा. दुसरा पक्षी म्हणजे काही न खाणारा आणि नुसता बघत बसणारा कोण आहे? परमात्मा. आणि खाणारा पिणारा तो कोण? जीवरूप पक्षी. तर दोन पक्षी आहेत, एक जीवरूप पक्षी आहे आणि एक परमात्मा रूप पक्षी आहे, आणि दोघेही एकाच वृक्षावर राहतात, है ना. हे एक त्या दोहोपैकी एक जीवरूप पक्षी कर्मफलांचा उपभोग घेतो आणि परमात्म रूपी पक्षी कर्मफलाचा उपभोग न घेता तटस्थपणे साक्षीत्वाने सर्व व्यवहार पाहत राहतो. या श्रुतीच्या वर्णनाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले वर्णन नीट लक्षी येण्याकरता पान नंबर 107 वरील खुलासा पाहावा, म्हणजे समन्वयात्मक बोध होतो किंवा, है ना. आता समन्वयाचा बोध होण्यासाठी ओवी कुठली दिलेली आहे? जीव परमात्मा दोन्ही भयसमुनी ऐक्या सनी जयाची हृदय भोवनी विराजती, हे सांगितलेलं आहे. हे काय? हा श्रुतीचा अनुवाद आहे. द्वा सुपर्णा सयुजा सकया समानम वृक्षम परिशस्वजाते तयोरन्य पिप्पलम स्वाद्वत्ती अनशनन्यो अभिचा कशीती. इथपर्यंत आलो आहे. आता आज पूर्ण होत आहे, है ना. हेच प्रियाची परमसीमा तू भेटे माऊली आत्मा एक खेवे आटी दिंडीमा संसारिक हे. त्याचा अर्थ तेच करतायत. सद्गुरूच्या कृपेच्या रम्य महानगरीत प्रियाची परमसीमा प्रेमाची अखेरची मर्यादा म्हणजे जे निष्काम निर्तिशय प्रेम केलेले त्याची परमोच्च स्थान अंतिम अवस्था म्हणजे कोण? माऊली आत्मा भेटतो. काय म्हटलेलं आहे? माऊली आत्मा. त्या आत्म्याचे ब्रह्मरूपाने अपरोक्ष ज्ञान होते. माऊली आत्मा भेटतो म्हणजे आत्मा आणि माऊली आत्मा. माऊली आत्मा म्हणजे जननी, माऊली म्हणजे जननी. तो परब्रह्म रूपी अपरोक्ष ज्ञान होते. ब्रह्मरूपास अभेदत्वाने आलिंगन देताच क्षणी अहम मम अध्यास रूपी सांसारिक पसारा त्याचा घोष व ताप सदाचाच नाहीसा होतो. ज्यावेळेला आपण परमात्म्यास आलिंगन दिलं तर परमात्म्याचा आलिंगन दिल्यानंतर सगळ्या जगाचा जो आभास आहे, जगाची जी दुःख आहे, जगाची जी खिन्नता आहे, जगाच्या ज्या चिंता आहेत, जगाच्या ज्या काळज्या आहेत, हे सगळं हा संसारिक पसारा
त्याचा घोष सदैव आपण जपत बसतो ना. सकाळी 7 वाजल्यापासून तोंड धुवा, जाऊन या, हे गरम पाणी आहे, आंघोळ करा, ऑफिसला जावा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालत असतात ना, हाच तर संसाराचा घोष आहे. याचं काय करतो? हा संसाराचा घोष, संसाराचा ताप, हेच प्रियाची परमसीमा, प्रेमाची परमसीमा आहे. तो भेटे माऊली आत्मा परब्रह्म ज्या वेळेला आपणाला भेटून जाते, तीच प्रेमाची परमसीमा होते. ते खेवी त्याला मिठी मारल्यानंतर आटे डिंडिमा सांसारिका. डिंडीम म्हणजे घोष है ना, ढोलाचा आवाज है ना, किंवा ही जी गावचा कोतवाल ही करतो ना, काय करतो, दौंडी दौंडी दौंडी. दिंडी म्हणजे दौंडी, साधा अर्थ आहे. जो घोष करतो दौंडी, ही संसार आहे, संसार आहे, संसार आहे, ही जी दौंडी दिली जात असते रोजची, आपण ते सगळं संपून जातं, आपणाला माऊली आत्मा भेटून जातो. हे झालं, इथपर्यंत आलो आता. अहम मम अध्यास रूपी सांसारिक पसारा, त्याचा घोष ताप सदाचाच नाहीसा होतो. यातील वर्म विचार सागर रहस्यातील 156 ते 158 पानावरील विस्तार समजला तर सहजच लक्षात आहे ना. तुम्ही काय, आम्ही काय, है ना. हा देह सुटेपर्यंत ज्या संसारातच राहणार असतो ना, जरी तुमचा निश्चय झाला की हा दिसतोय संसार तरी मिथ्याच आहे, तरी पण संसारातच राहणार असतो की नाही. आणि संसारात राहत असतो तर काही ना काहीतरी करणारच असतो की नाही. मग अज्ञानीही करत असतो आणि तुम्हीही करत असतात. या दोघांच्या करण्यामध्ये, जाणण्यामध्ये काही फरक नसतो का? असतो फरक, है ना. तो सत्य मानून करत असतो, तुम्ही काय मानत असता? असत मानून करत असतात. तर सत मानून करणं आणि असत मानून करणं याच्यामध्ये फरक आहे का? आहे. त्या बुजगावण्याला सत्य मानलं तर तुम्हाला भय होतो, सत्य नाही बुजगावण्याला बुजगावणं मानलं तर तुम्हाला भय राहत नाही. हा फरक नाही आहे का? तशा तऱ्हेने पाप ताप दैन्य सगळं कधी येतं? बुजगावण्याला मानल्यानंतर. खोट्या संसाराला तुम्ही मानलं तर पाप ताप दैन्य हे सगळंच होऊन जाईल. आणि जर तुम्ही त्या परमात्म्याला जाणलं तर हे संसार तुमचा नष्ट होऊन जाईल. या साध्या गोष्टी, सरळ आणि साध्या सरळ गोष्टी, याच्यामध्ये गुंतागुंत काहीच नाही आहे. गुंतागुंत समजावण्याच्या पूर्वी हे सगळे संसाराचे सगळे धागे दोरे आपल्या पटलावर बसलेले असतात, ते काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पण बाकी सगळं सोपंच आहे, सगळ्याच गोष्टी सोप्याच आहेत. काही करायला नको, काही फळं आणायला नको, दूध आणायला नको, दही आणायला नको, त्याच्यानंतर